नमस्कार मित्रांनो, नमो नारायण हरिओम. कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग. आपली मीराताई. अमरखंड या ठिकाणी आम्ही रात्री मुक्काम केलेला आहोत. आता दर्शनाला चाललेलो आहोत. आता आपण दर्शन घ्यायचं आणि आपला पुढचा प्रवास सुरू. सो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. पहा आपला परिक्रमाचा आज आहे 9वा दिवस, 10वा दिवस आहे आज. अमरकंठ मा नर्मदा मंदिर आणि हे बघा आई नर्मदेची फार मोठी प्रतिमा आहे. आपण अजून तिकडे गेलो नाहीयेत. मगरीवरची आई देवी नेहमी माझ्या स्वप्नात यायची, मला कळलंच नाही त्याचं काय लॉजिक आहे. आता आपण तिने मला घेऊन आलेली आहे. मगरीवरची देवी आहे. पहा मित्रांनो, मगर आई मगरीमध्ये बसलेली देवी मी कधीच पाहिली नव्हती, पण नेहमीच माझ्या स्वप्नात यायची. मी म्हणायचे हे काय लॉजिक आहे, अशी कुठली देवी असेल का असं मी नेहमी विचार करायचे. माझ्यासारखी जी आई आपल्या नेहमी स्वप्नात येते, आपल्याला कळत नाही कुठे असेल काय असेल, आपण आतमध्ये असा विचार करतो आणि आपण तिच्याजवळ पोहोचतो तेव्हा काय भावना असतील, अश्रू वाहतात एकदम, काही सुचत नाहीये. तुम्ही दर्शन घ्या अमरकंठ. मित्रांनो, सोन्याहून दिवस आजचा पिवळा आहे, कारण का पहा तिथे व्हिडिओ काढला नाही, तेवढा शॉर्ट व्हिडिओ काढलेला आहे. राधाकृष्णाची मूर्ती होती, आतमध्ये जायला एंट्री मिळाली आणि आपण त्यांच्या चरणाला रंग लावलेला आहे. सो आजची होळी राधे राधे राधाकृष्ण बरोबर आपली होळी झालेली आहे. मी तर खूप खुश आहे. राधे राधे सर्वांना, राधे राधे मित्रांनो. आदिनारायणाचं मंदिर आहे. पुराण काळ मंदिर बघा किती छान मंदिर आहे. राधे 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 राधे. छोट्या छोट्या मूर्ती आहेत मित्रांनो आतमध्ये. आतमध्ये भगवान श्री विष्णूची मूर्ती आहे मित्रांनो. भगवान श्री विष्णूची मूर्ती आहे. अशी रंगाची उधळण केली आली आहे. मी आतमध्ये जाऊन कल्पनाने, आज मला माहीत होतं भगवान श्री विष्णूंना आणि कृष्णाला मी रंग लावणार आहे, म्हणून मी आज त्यांच्या आवडीचा रंग नेसलेला आहे, पिवळा, येलो. आजचा रंग आहे येलो माझ्यासाठी. ओम नमो वल्लभाय माझे बाप्पा. आज ही मीरा कृष्णाची झालेली आहे, कृष्णाला भेटलेली आहे आज. खूप छान वाटतं मित्रांनो. आतमध्ये पण राधाकृष्णी पाषाणाची मूर्ती होती राधाकृष्णाची. इतकं सुंदर, ह्या जगात दुसरं सुंदर काहीच नाही असं वाटतं त्यांना पाहिल्यावर. कृष्णमय मीरा, मीरामय कृष्ण. तुम्हीही नेहमी असेच खुश राहा. हे पहा कुठे आलेला आहोत आता आपण. ₹75 तिकीट लागलेलं आहे आतमध्ये यायला. आम्ही 3 माणसं आलेलो आहोत. राधे 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 राधे. आतमध्ये शिवलिंग आहे, जाळीमुळे काही दिसत नाहीये, फार वेळाचं पाहावं लागतं. आपण बाहेर आहोत ना, आपण उजेडामध्ये आहोत म्हणून आपल्याला दिसत नाहीये. हा ना, पिंडीवर पिंड आहे मित्रांनो आतमध्ये, शिवलिंग. आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत. आता आपल्याला इकडे अमरकंठामध्ये थोड्याशा काही आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी काही ना काही घेतच चाललेलो आहे. त्या ठिकाणचं त्या फक्त धार्मिक कर्माच्या वस्तू, देवाच्या पूजेसाठी. आता बघू आपल्याला काय घ्यायचंय. आपल्याला जे आई जसं सांगेल तसंच चाललेलं आहे. आपल्याला जे ते करायला सांगते तेच चाललेलं आहे. आता ती काय घ्यायला सांगते आपल्याला ते आपण घेऊया. पहा मला कृष्णाचा रंग लागलेला आहे. तुम्हा सर्वांना काय म्हणतात ना,
आमच्याकडे धुळवट म्हणतात, धुळवट. आणि होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुळवट. तुम्हा सर्वांना ग्रहण असल्यामुळे त्या दिवशी आम्ही होळी खेळली नाही, काय नाही. आता हीच आपली होळी, कृष्णाला रंग लावला आपली होळी झाली. तर आज आम्ही होळी खेळलेली आहे. मी तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीच्या 5 दिवस असते रंगपंचमी आमच्याकडे मडीवर, शेवटचा दिवस. त्रिवेणीश्वर महादेव आपला इथे मुक्काम होता. अजून पण आम्ही इथून निघालो नाही आहे. मला इथं उन्हामध्ये छान वाटते, आतमध्ये फार थंडी वाजते. आणि ते पहा इथं आपला मुक्काम होता इथे. आता दुपारी आज आपण जर इकडे स्टॉप घेतला आहे तर इथं स्वयंपाकाची पण तयारी आहे, खिचडी होणार आहे आणि ते आपण खाऊन आपण पुढे चालणार आहोत पुढच्या प्रवासासाठी. चलो 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 बाबा चलो, आ जाओ। इसको खर्चा नहीं करना, ये प्रसाद है, खर्चा नहीं करना। नहीं नहीं नहीं, संभाल के रखो। अरे खप्पल क्यों ले रहा है भाई? नर्मदे है। हेलो, इधर आओ, जल्दी जल्दी आ, फटाफट। जय महाकाल, ले आओ। इसको खर्चा नहीं करना, संभाल के रखो। नर्मदे नर्मदे। ओम नमो नारायण, जय महाकाल बाबा, होली है, इसको खर्चा नहीं करना, संभल कर आ जाओ। ले ले फटाफट ले, निकालो निकालो। जय नर्मदे, इसको खर्चा नहीं करना, जी जी, संभाल के रखो। जय महाकाल बाबा, ले सब जन ले लो, फटाफट साइड में हो जाओ। उनको हो जा रहे। मित्रांनो, ह्यांनी आपल्याला सगळ्यांना चहा पिण्यासाठी इकडे बसवलं. सगळ्यांना चहा, नाश्ता आणि शिदाही बांधून दिलेला आहे. तर संध्याकाळचं जेवण करण्यासाठी दाल, तांदूळ, टोमॅटो सगळं दिलेलं आहे. बताओ मैया, कौन सा जिला है आपने मुझसे बताओ? डिंडोरी जिला और गांव के नाम छाटा। ढिंडोरी जिल्हा, गावाचं नाम छाटा. हाँ। ठीक है मैया, धन्यवाद. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर. मैं तो आई नहीं और क्या। नर्मदे, हर हर. आम्ही इथे चहा पाणी केले सगळ्यांनी आणि यांच्यातर्फे आम्हाला रात्रीचं जेवणही आहे. यांनी शिदा दिलेला आहे, तांदूळ, डाळ, टोमॅटो सगळं भाजीपाला वगैरे सगळ्यांनी घेऊन दिलेलं आहे. आणि इथे पोहे, केळी, फरसाण असा ह्या इकडे नाश्ता झालेला आहे, चहा झालेला आहे. सो मित्रांनो, आज आम्ही बस्ती के नाम छाटा, दिंडोरी जिल्हा आणि छाटा ह्या गावी आम्ही आलेलो आहोत. तर यांचं आम्हाला भरभरून प्रेम मिळालेलं आहे. हर हर नर्मदे. यही नंबर है आपका.